नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. येत्या 24 तासामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच निमित्त आता आपण आलो आहोत दादर चौपाटी येथे. आज सकाळपासूनच मुंबईमध्ये प्रचंड ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. ऊन आणि सावलीचा खेळ हा सकाळपासूनच सुरू आहे आणि मुंबई जे आहे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशाच प्रकारचं वातावरण राहणार आहे आणि त्याप्रमाणे खबरदारी घेण्याचं देखील आवाहन हे पालिकेकडूनही करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं बुलढाण्यामध्ये देखील प्रचंड जे आहे मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं पाहायला मिळत होतं. केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि मुंबईमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये येत्या 10 जून रोजी मान्सूनला सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वी आजपासून आपण पाहतोय की काहीसं ढगाळ वातावरण प्रचंड मुंबईमध्ये तयार झालेलं आहे. ऊन सावलीचा खेळ सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून अगदी जे आहे 32 ते 34 अंशाच्या वर पारा गेला होता. मुंबईमध्ये प्रचंड कडाक्याचा ऊन होता. उन्हाच्या झळांनी मुंबईकर त्रस्त झालेले होते. मात्र आता मुंबई ही गारेगार होणार आहे. अर्थातच पावसाचं आगमन हे लवकरच होणार नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 10 जूनला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता ही वर्तवली जाते. तर याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं तर काहीसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. यासह मुंबईतच नाही तर कोकण असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, या समुद्र किनाऱ्यालगतचा जो भाग आहे तो देखील जे आहे प्रशासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. खबरदारी ही बाळगली जाते. सध्या आपण दादर चौपाटी येथे आहोत. तुम्ही पाहू शकतात उंच लाटा सध्याच्या घडीला उसळताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच जे आहे प्रशासनाकडून देखील किंबहुना बीएमसी कडून अलर्ट मोड जारी करण्यात आलेला आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार अशी शक्यता बीएमसी कडून त्यांनी जी आहे माहिती दिलेली आहे. तसंच हवामान खात्याकडूनही असं सांगण्यात आलेलं आहे. पावसाची शक्यता, रिमझिम पावसाची शक्यता ही वर्तवली जाते. मुंबई शहर आणि उपनगरासाठी हा 24 तासासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे. यासह वातावरण ढगाळ राहणार असून कमाल तापमानातही 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने घट होईल. अर्थातच मुंबईमध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रचंड उन्हाच्या झळा या मुंबईकरांना सहन कराव्या लागत होत्या आणि त्यानुसारच आता हवामान जे आहे बदलत आहेत आणि मुंबईकरांना जे आहे याचा अनुभवही पाहायला मिळतोय. त्यानुसारच काही अंश घट या तापमानामध्ये होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. अर्थातच 31 मे पर्यंत किंवा पण पाहिलं तर मान्सून जो आहे केरळपर्यंत पोहोचलेला आहे. तर 10 जून पर्यंत मुंबईसह कोकणामध्ये जो आहे मान्सून येण्याची शक्यता वर्तवली जाते. तर 15 जून पर्यंत कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पावसाचा अंदाज हा वर्तवला जातोय. मात्र आपण पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये 46 अंश सेल्सिअस इतकं तापमान उन्हाचं वाढलेलं होतं. त्यामुळे अनेकांना जे आहे उन्हाची प्रचंड दाहकता सहन करावी लागत होती. मान्सून नेमकं कधी येणार, पाऊस नेमकं कधी पडणार याची मुंबईकर असेल प्रत्येकजण अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होतं. आता त्याबद्दल हवामान विभागाने सांगितल्यानुसार येत्या 10 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार आहे. आजचं वातावरणाची अपडेट द्यायची झाल्यास तर आज सकाळपासून मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. ऊन सावलीचा खेळ हा सुरू आहे. मुंबईसह मुंबईमधील उपनगर आहे, शहर आहे, त्या ठिकाणी देखील अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. सध्या आपण दादर चौपाटीवर उभा आहोत. या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत. हवामान देखील इथे ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. हवामानात बदल झालेला आहे. हवामान विभागातर्फे तसेच बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर अशाच प्रकारचं वातावरण राहणार आहे आणि किनारपट्टी जवळ जाण्यासही अगदी पुढे जाण्यास जे आहे मज्जाव करण्यात आलेला आहे. आता या झालं जे आहे वातावरणातील बदलाच्या काही अपडेट. उन्हाचा पारा जो आहे काही ठिकाणी अद्यापही त्याच प्रमाणात पाहायला मिळतोय. प्रचंड ऊन अनेक ठिकाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झालेली आहे. शेतीला याचा फटका जो आहे बसलेला आहे. तर कुठे अवकाळीचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागतोय. मात्र आता 10 जून पर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची शक्यता वर्तवली जाते. आजचं वातावरण हे संपूर्ण ढगाळ असणार आहे अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.